ए मला सांग, कुठल्या अँगलनी ही राब राब राबणारी आणि कष्ट करणारी दिसते का? काय रे? बरं आण तुझा पाय. थँक्यू. घे माझ्याकडनं सेवा करून घे तू. आई ग. आता श्री, ये बस ना, खाऊन जा. नाही मला नको. नको म्हणजे काय? श्री, उपाशी नको जाऊस रे. आई ऑफिस मध्ये खाईन मी. आता एवढ्या तेवढ्या कारणांवरनं डोळ्यातनं पाणी काढायची काय गरज आहे? फार मोठी आनंदाची गोष्ट आहे ना, न खाता जातोयस ते. घे थोडंसं खा. आई मला नको आहे. माझी शपथ आहे तुला. अगं एक घास. ठीक आहे. येतो मी. हा बोल. जेवलास? हो. नाही म्हणजे सकाळी पण फार काही खाल्लं नव्हतंस तू. अरे श्री, आपल्या पिकनिकच्या फोटो मधला एक फोटो इतका मस्त आलाय माहितीये आपला. आपण ना तो एनलार्ज करून घेऊया. जानवी, तू आता गप्पा मारायला फोन केलास का? तू बिझी आहेस का? मीटिंग मध्ये. ओ ओके ओके, सॉरी. मी बोलते नंतर. काही मीटिंग मध्ये वगैरे नाही आहेस तू. तुला बोलायचं नाहीये माझ्याशी. काय ग, काय झालं? काही नाही ग. हा मनीष सतत जोक्स पाठवत असतो. आता हा ऐक, जो एकदा चुकतो तो माणूस आणि जो सतत चुकतो तो नवरा. असो. एक मिनिट, मनीष तुला जोक्स पाठवतो आता? काय नाही. सांग ना आणखी एखादा जोक. वाच ना. नाही नाही, एवढे स्पेशल नाही आहेत ते. तसे खूप जॉब केले मी, पण हा वॉटर प्युरिफाईंग कंपनीमध्ये एक चांगला जॉब मिळाला आहे आणि चांगलं पॅकेज आहे. ते हायली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून नवीन मशीन्स बाजारात आणतायत. त्याचा प्लांट ते गुजरातमध्ये सेटअप करतायत. तर त्याचं ग्राउंड वर्क करण्यासाठी सध्या इथं आलोय. त्यासाठी झालंस इथे? नाही, तसंही आय वॉन्टेड टू गेट आउट ऑफ द US. नशिबाने इकडची संधी मिळाली म्हणून आलो. सिमरनला मी कधीच म्हणालो होतो की आपण इंडियात जाऊया. सुरुवातीला ती हो म्हणायची, पण नंतर सिमरन? जान्हवी बोलली नाही का? हो, सांगितलंय ते ना, पण यायला नाही का म्हणाली ती? ती रमली आहे तिकडच्या वातावरणात. एका मूर्ख मुलाबरोबर
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये गुंतली. समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण लवकर मिळालेलं स्वातंत्र्य, बापानं समजावणं म्हणजे कटकट वाटते त्यांना. दत्तक म्हणजे परदेशी आहे का? नाही, मूळची भारतीय वंशाचीच आहे. खूप एकटं वाटायचं गाई, म्हणून मला माझं माणूस हवं होतं. म्हणून मी हा सगळा खटाटोप केला. त्या मुलीला अडॉप्ट केला. खूप कठीण असतं ग तिकडे मुलीला अडॉप्ट करणं. लिगल प्रॉब्लेम्स खूप असतात, पण केलं मी तिला अडॉप्ट. तिच्यामुळेच तर मधली सगळी वर्ष सुसह्य झाली माझी. वडील म्हणून खूप प्रेम करते का हो तुमच्यावर? असावी. आय डोंट नो. नियती. प्राक्तन म्हणतात त्याला. मी माझ्या मुलाकडे पाठ फिरवली, आता माझ्या मुलीनं माझ्याकडे पाठ फिरवली. आपल्या माणसाचं आपल्यावर प्रेम असलं ना की ते आपल्याकडे परत येतच. माझ्या अनुभवावरून सांगते, विश्वास बाळगा. नर्मदा, अगं श्रीच्या वाट्याचं सगळं प्रेम मी त्या मुलीला दिलं, तरी सुद्धा तू त्या मुलीला मुलगी म्हणून एक्सेप्ट करतेस. नशिबान आहे ती. श्रीची बहीण. बेबी, ए बेबी, आले. काय ग? प्रसाद घे. कसला प्रसाद? असं निमित्त काही नाही ग, अगदी म्हणायचंच ना तर ताईच्या चेहऱ्यावरचं हसू हेच निमित्त. चल आले. सरू, हं? कौतुक वाटतंय का मला तुझं? अगं किती निस्वार्थी आहेस तू. समोरचा आनंदी झाला की तू आनंदी होतेस, समोरच्याला दुःख झालं की तुझ्या डोळ्यात पाणी येतं. हो, कारण माझं असं काही नाहीच आहे ना माझ्याकडे. असं का म्हणतेस? अगं खरंच बेबी, तुम्हा सगळ्यांकडे निदान फक्त तुमच्या अशा आठवणी तरी आहेत. तुमचे संसार, नवरे, प्रेम, भांडणं, अगदी दुःख सुद्धा तुमचं सगळं स्वतःच आहे. माझ्याकडे तसं काहीच नाहीये. म्हणून मग मी दुसऱ्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमध्ये लुडबुड करत असते. तुला त्रास नाही का ग होत त्याचा? त्रास नाही होत ग, पण वाटतं. हल्ली हल्ली तर फारच वाटतं. जगात सगळ्यांची लग्न होतात ग, काय क्वालिफिकेशन लागतं त्याला, मग माझंच का नाही असं वाटतं. आता असं वाटतं कसाही चालला असता. रंग, रूप, आर्थिक परिस्थिती सगळ्याशी जुळवून घेतलं असतं मी, पण एक हक्काचा माणूस हवा होता. माझ्याकडे होता, मी जुळवून नाही घेऊ शकले त्याच्याशी. कांता आणि दादा आल्यापासून काय वाटतं सांगू? पुन्हा ते सगळे दिवस आठवत आहेत, अगदी जसेच्या तसे. माझा संसार, त्यातले सुंदर सुंदर क्षण, सगळं. देवेंद्रची आठवण यायला लागली नव्याने. जान्हवी, तू कधी आलीस? आत्ताच. चहा घ्या ना. अगं बेबी, ही काही चहाची वेळ आहे का? अगं जरा डोकं दुखत होतं म्हणून सांगितला होता. आम्ही येतो स्वयंपाकाला मदत करायला. माणसं वाढली आहेत ना घरात. येतो. हो. तू होतेस का पुढे?
हिचा चहा झाला ना की येतो आम्ही. सरू ऐकलं नसेल ना ग तिने? नसेल ग ऐकलं. तू चहा घे ना, मग जाऊ आपण. बेबीला राग आला आणि ट्रेन मधून उतरून गेली. कुणाच ठाऊक कुठे गेली. किती शोधलं आम्ही. हो हो येस मला आठवतोय. अरे स्टेशनवर नुसता धुमाकूळ. कुठे सापडल्या मग? स्टेशनवरच्या कुठल्या तरी कॅन्टीन मध्ये आईस्क्रीम खात बसली होती. नुसता उच्छाद होती. मी उच्छाद होते? ए दादा उच्छाद काय म्हणतोयस तू? घोर म्हण ना घोर. ते आई ग, मी घोर होते का ग तुझ्यासाठी? घोर नाही ग, पण तुझ्यावर सतत लक्ष ठेवावं लागायचं. कधी हात सोडून सटकायचीच कळायचंच नाही. खरंच. अरे बेबी आमची चंद्राची कोर. दॅट्स राईट. कोण म्हणता रे तिला घोर? हो. नाही ग बाई, नाही. शांत. पण खरं सांगू, इतकी मुलं पाहिली मी आयुष्यात, पण बेबी सारखी गोड कोणीच नव्हती. खरंच. अगदी मांजरी सारखी गोंडस होती. गोंडस आमची बेबी. खुश. एकदा तरी कोणीतरी बरं बोललं माझ्याबद्दल. चला चला आता विषय बदला, काहीतरी वेगळं बोलूया. ए दादा मॅच कधी आहे? मॅच त्यापेक्षा ना आपण एखादं चांगलं आध्यात्मिक चॅनल बघूया. नाही नाही ना, काहीतरी गाणं बघायचं नाहीये, मॅचच बघायची. हा मला मॅच चालेल. अरे कांता, मॅच झाली. अरे हायलाइट बघू. ते हायलाइट मध्ये पण सेमच खेळतात ते. खरं. ए नर्मदा, जेवण तयार आहे का? झालंय. आपल्या आणि मॅचच्या मध्ये जेवणाचा व्यत्यय येणार नाही. चला. तुम्ही सगळ्या बघणार आहात मॅच? वा छान. म्हणजे मला स्टेडियम मध्ये जाऊन बघितल्यासारखंच वाटेल. आय लुक मॅच ओनली वेन कॉन्ट्रॅक्ट इज इंग्लिश. आय लुक मॅच कॉन्ट्रॅक्ट विथ इंग्लिश. हे काय? मी मॅच बघते असं म्हणायचंय तिला. ओ ओ ओ ओ. पण कॉन्ट्रॅक्ट इन इंग्लिश म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट ग. कॉन्ट्रॅक्ट माहित नाही तुला? ते नाही का मॅच सुरू असताना सारखं मागे चालू असतं. अँड इट्स 6, 4 आउट. ते कॉन्ट्रॅक्ट नाही हो, कॉमेंट्री. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? करार. आणि मॅच मध्ये असते ना ती कॉमेंट्री.
ठीक आहे तेवढं येतं हा मला. इट कम्स मी. मला येतं ऐक, यू मी डोंट टीच. तू मला शिकू नकोस. हा. लुक युअर तुझं बघ. हो ओके. इफ दॅट्स ओनली. जर एवढंच असेल हा. डू कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन. जर एवढंच असेल तर कॉम्पिटिशन. ओके डू कॉम्पिटिशन. स्पर्धाच लावूया. हा. आय विन शो यू सिच. मी जिंकून दाखवते की नाही बघाच. जिंकाल नक्की जिंकाल. आई करूया ना स्पर्धा. करूया नक्की करूया. पण आता नको. आता जरा तू शांत हो. शर्यूला सांगा. हो मी काय आता नको. आता जरा जेवायचं बघा. तुम्ही सगळे बसा. स्वयंपाक तयारच आहे. मी पानं घेते आणि बोलवते तुम्हाला. अगं अरे श्री, तू कधी आलास? हसण्याच्या आवाजात कळलंच नाही. बस ना, पाणी आणते. नको. श्री माल कुठं आहे? हा बघ. थँक्स. तू आज तरी काही खाऊन जाणार आहेस का? काय फरक पडतोय? फरक पडतो आणि सगळ्यांना फरक पडतो. श्री प्लीज नको ना करूस असं. मी काहीच करत नाहीये. जे काही करताय ना ते तुम्ही करताय. छान मजा करताय, हसताय. मला मात्र परक करून टाकलंय. आता हे घर माझं आहे का, ही माणसं माझी आहेत का, असा प्रश्न पडायला लागलाय मला. परफेक्ट फॅमिली, मी मात्र एकटा. श्री तू खूप रेजिस्ट करतोयस. कारण मला हे ऍक्सेप्ट करता येत नाहीये. जान्हवी, हा काही माझा बाणा नाहीये ग. प्लीज मला समजून घ्या. मला नाही करता येते हे. मी हेल्पलेस आहे. श्री अरे प्रयत्न तरी कर ना, तुला जमेल. तू जोपर्यंत मनाने स्वीकारत नाहीस ना, तोपर्यंत स्वीकारणारे सगळे तुला परकेच वाटणार आहेत. या सगळ्यांनी तरी हे सगळं कसं ऍक्सेप्ट केलंय देव जाणे. खरंच आश्चर्य वाटतंय मला. काकाच्या बाबतीत इतका रेजिस्टन्स होता सगळ्यांचा, आईजीचा तर सगळ्यात जास्त. पण यांच्या बाबतीत तर आईजीनी खूप इझिली ऍक्सेप्ट केलं सगळं. सिरियसली आय डोंट बिलीव्ह दिस. वाईट आठवणींचा विचारच करायचा नाही आणि फक्त चांगल्या गोष्टी आठवायच्या. इतकं ठरवलं ना की जमतं. प्रॉब्लेम असा आहे ना जान्हवी, की काहीतरी आठवायला या सगळ्यांनी एकत्र असा चांगला काळ घालवलाय. पण मला यांच्याबद्दल काही आठवणी नाहीच आहेत. मी एक मिनिटही माझ्या वडिलांबद्दल चांगला विचार केलेला नाहीये. मग मला सांग, मी यांच्याबद्दल चांगलं आठव तरी काय? असो, येतो. पूर्वी ना
दादाला दडपे पोहे जाम आवडायचे म्हणून केलेत मी. लिंबू आत्ताच घालू का नंतर? वंच पण श्री खाईल का? म्हणजे सकाळी सकाळी ना त्याला कच्चा कांदा नाही आवडत. अहो एखाद दिवशी करतो तो ऍडजस्ट. खूप सारी कोथिंबीर घालूया. द्या मी करते. 1 मिनिट. वाय यू इन बिटवीन? वहिनी अहो तुमचं इंग्रजी सुधारायचं म्हणजे खूप वेळ लागतो. आता गडबड आहे ना, नंतर बोलूया हा आपण इंग्लिश मध्ये. ओके. वाय लेट? वाय नॉट नाऊ? आय डू ब्रेकफास्ट फॉर श्री. यू कम इन मिडल. मग आता मध्ये कशाला आलीस? वहिनी आता शरूचा राग माझ्यावर काढायचं ठरवलंय का तुम्ही? सरू काय आणि शरू काय, एंडला काय रूच ना. मग आगाऊपणा करू, लुडबुड करू अशी नावं पाहिजे तुमची. हा, आय डू ब्रेकफास्ट फॉर श्री. झालंय आता माझं सगळं करून. तुम्ही भांडतच बसा. दादाला आज मज्जा येणार आहे ना. येतो मी. श्री प्लीज इट ना. कुठे नकोय मला. श्री घरी फारसं न खाणं हे असं किती दिवस करणार आहेस तू? सरमावशी तशी मला फारशी भूक नाहीये आणि दडपे पोहे मला आवडत नाहीत हे बहुतेक विसरलायत तुम्ही. असो बाय. श्री